त्याला तर मागवलं ना आला कोण चांगला करणारा नाही भाऊ उगाच नको एक मॅच ठेव ना एक मॅच सर एक मॅच करा मग ह्यातले जे आहेत ना ते घेतो मी ही मॅच झाली माहिती आहे ना नाही बॅट्समॅन नाही माहिती शिवशक चांदोरे संघाचा 12वा खेळाडू लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चांदोरे संघाचा 12वा खेळाडू बॉलर कोण आहे? अरे बाबा चांगले करणारे कोण नाहीत उगाच एक मॅच साठी कशाला चांगली मोठी मॅच आहे ना एक मॅच करू दे ना नंतरच्या मॅचला यातला जे आता फिल्डिंग करते त्यातलं घेतो मी नाही तर मी राहीन आता मी नाही राहू शकत ही मॅच करतो ना हा ही मॅच ही आमची मॅच आहे ना या पुढचा होणारा सामना असणार आहे तो म्हणजे श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण वेळ नाही घालवायचा इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस उडवून घ्यायचा आहे. आता चाललेला सामना जो आहे शिलीम विरुद्ध चांदोरे यांच्या दरम्यानचा जो इनिंग ब्रेक असणार आहे त्यावेळेला मोरवणे विरुद्ध घोडेघुम या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. आताच बोलवा नाही तर आताच बोलवा नाही इनिंग ब्रेक मध्ये वेळ लागतो ना त्यामध्ये टाइम लागतो विनंती आहे चांदोरे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू फलंदाज कोण आहेत चला तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचा श्रीकृष्ण चषक 2024 पर्व क्रमांक 9 मध्ये आता जो चालू आहे सामना पहिल्या फेरीचा आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध शिवभक्त क्रीडा मंडळ चांदोरे यांच्या दरम्यान टॉस जिंकला शिलीम या संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. क्षेत्ररक्षण करून जवळपास आम्ही 30च्या आतमध्ये त्यांना थांबवू असं त्यांचं टार्गेट आहे. पाहूया कशा पद्धतीने वाटचाल होते या सामन्याची. पहिला चेंडू मार्गस्थ पहिला चेंडू फेकला पहिला चेंडू लागला का काय अशी अपील करतात पंचांकडे मात्र हा निर्धाव चेंडू. फलंदाज आहेत उदय आणि अस्मित आणि त्यांच्यासाठी गोलंदाजी करतात आहेत त्याचं नाव आहे मिथिलेश. त्यावेळेला चेंडू बघा यॉर्कर फेकण्याच्या पद्धतीचा होता मात्र खोदून काढला चेंडू बघा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला रिप्ले पाहायला लागतंय का काय अशा पद्धतीचं इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि हा चेंडू गेला बघा स्पोर्ट्समन स्पिरिट बघा 7 क्रमांकाचा खेळाडू ओमकार हे चांगला केला मात्र त्याने स्वतः डिक्लेअर केला की हा चेंडू षटकार आहे म्हणून. उदयनेच ना मोठा फटका मारला आणि हा चेंडू षटकार गेला. त्यानंतर बघा ऑफसाईडच्या दिशेने वळवलेला चेंडू तिथे यावेळेला खेळाडू त्यांना देतात आणि यावेळेला मात्र ही होणार आहे झेल आणि संपणार आहे उदयचा खेळ. सुंदर या ठिकाणी सुद्धा आपलं नाव नोंदणी करून आलेला गोलंदाज महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट या ठिकाणी उत्तम अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करून आणि मुख्य सांगायचं झालं तर गत वर्षीचा मालिकावीर असा ठरलेला यादव सहाय्यक समिती गोयले विभाग आयोजित श्रीकृष्ण चषकचा मालिकावीर मिथिलेश घोले या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं आणि आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन मिथिलेश पाहूया ओव्हर टू सर. सगळं पहिलंच करताना खेळाडू सुद्धा एकच क्रमांकाचा आहे कारण की त्याने आता हा गडी बाद केला आणि पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली मात्र पहा यावेळेला चेंडू गेला सीमारेषेच्या पार खणखणीत षटकार. काहीच दडपण नाहीये बसतोय अशा पद्धतीने पाहायला मिळते कारण की फलंदाज जो आहे आत्ताच आला मैदानामध्ये आकाश आणि त्याने आकाशाची गवसणी घातली चेंडू आकाशामध्ये फेकला आणि गेला षटकार.
या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा. आतापर्यंत 2 षटकार लगावले. उदयने 1 लगावला, मात्र त्यानंतर तो ऑफ साईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. मात्र त्याची उणी भरून काढण्याचं काम इथे आता आकाश करतोय. पुन्हा एकदा आकाश यांनी हा चेंडू बघा सोडलेला आहे, कारण की त्याला माहिती होता हा चेंडू स्क्वेअर आहे आणि हा चेंडू स्क्वेअर स्वरूपामध्ये नक्कीच होता. पंचाने सुद्धा दाद दिली आणि एका धाव्याने धावसंख्या पुढे वाढते. 1 नंबरचा हा जर गोलंदाज असला तरी दबाव असं म्हणता येणार नाही. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू जरासा बाहेर गेलेला दिसतोय. पाहूया पुन्हा एकदा मिथिलेश. यावेळेला पहा गोलंदाजी पहा, चांगल्या पद्धतीने टप्पा पडला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक अमय याच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा होता आणि निर्धाव स्वरूपाच्या या चेंडू नंतर धावसंख्या स्थिर होते. पुन्हा एकदा मिथिलेश टू 16 नंबरचा हा खेळाडू आकाश. पुन्हा एकदा निर्धाव फेकला चेंडू. कमबॅक म्हणता येईल, एका षटकारानंतर कमबॅक. माझ्या मते ती संधी होती. पॉवर प्ले मध्ये जशी संधी उपलब्ध होती त्याच पद्धतीची ही संधी होती, मात्र त्या संधीचं मोठ्या फटक्यामुळे षटकारात रूपांतर झालेलं होतं. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या झालेली आहे 13 आणि गडीबाद झालेला आहे 1. 13 धावा 1 गडीबाद. जरा लवकर करायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती आणि खेळाडूंना सुद्धा, कर्णधाराला सुद्धा विनंती. जाऊ द्या. पहिला षटक समाप्त. धावसंख्या पहिल्या षटकाअखेर 13. पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत आहे, कारण की आता दुसरा षटक मार्गस्थ होत आहे आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजे कुणाल. या आधीचं सन्मान चिन्ह मिळवलेलं हे सगळं संघ आहेत. याच्या आधी त्याने बऱ्याच वेळेला आपले संघ विजयपथावरती नेण्याचं काम केलेला असा हा संघ आहे. यावेळेला तो पहिल्या राऊंडमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फाईन लेगचा खेळाडू तिथे तैनात आहे. एका टप्प्यावरती चेंडू कलेक्ट करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मात्र इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक सुद्धा स्वतःकडे ठेवण्याचं काम इथे आता आकाशने केलं ना, आकाश करत आहे, कारण त्याला माहिती आहे त्याच्या बॅटरीतून मोठे फटके येऊ शकतात. 2 चेंडू जरी डॉट केले असले तरी मोठा फटका लागण्याची क्षमता आहे. मात्र गोलंदाज जो आहे त्याचं नाव आहे कुणाल, तो सुद्धा तितकाच महत्वाचा गोलंदाज आहे. तरबेजीनी गोलंदाजी करतो, अचूक टप्पा टाकतो. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला पहा नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतंय हा चेंडू स्क्वेअर स्वरूपाचा होता. या स्क्वेअर स्वरूपाच्या चेंडूने धाव मिळते अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. रडारमध्ये आलेला चेंडू आपल्याला फेकताना पाहायला मिळतोय, मात्र स्क्वेअर स्वरूपाचा असेल तर त्याला सन्मान सुद्धा देत आहे. यावेळेला गोलंदाजी तितकीच भेदक. खाली राहिलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. तू शेअर तर मी 125. तू मोठा फटका लागवण्याची ताकद ठेवतोस तर मी चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो असं दाखवताना इथे दोन्ही जण इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश गोलंदाजी करताना तर कुणाल इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा कुणाल वाऱ्यासारखा चाललेला हा चेंडू, मात्र त्याला सन्मान दिला. ऑफसाईडच्या दिशेने बनकवलेला आहे. स्क्वेअरचा खेळाडू तिथे, पॉईंटचा खेळाडू तिथे तैनात आहे. त्याने चेंडू पकडला आणि एका धावेवरती मानावं लागेल समाधान. स्ट्राईक बदलली, मात्र इथे परिस्थिती बदलण्याचं काम कुणालच करत आहे, कारण की आधीच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या होत्या आणि त्याला कव्हर करण्याचं काम इथे कुणाल करत आहे. जवळपास आता धावसंख्या 16 वरती नेलेली आहे. 3च धावा दिल्या आहेत आणि 3 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या बाजूने फेकतोय. शॉर्ट पिच पडलेला चेंडू हवेमध्ये घ्यायला लॉंगॉनचा खेळाडू येतोय, कलेक्ट करतो आणि बघा इथे काय थ्रो आहे. अप्रतिम थ्रो. विराट कोहलीचा असाच थ्रो आला होता बाउंड्रीवरून आणि गडी बाद झाला होता. त्याच पद्धतीने आता हा मारलेला थ्रो आणि झाला इथे गडी बाद.
धन्यवाद धन्यवाद. बैलगाडी शर्यतीचं नावाजलेलं नाव मात्र यावेळेला ते आपल्यामध्ये राहिलेलं नाहीत, आपल्या हयातीतून बाहेर गेलेले आहेत. अशा या रुपेश आवडला. त्यांचं नाव नाही आठवलं मला. बैलगाडी शर्यतीचं कोण ते गाणं वाजवलं ना, मला पण पंढरी शेठचं अटक करा पुण्यात बिंदास म्हणायचे, पण मात्र सध्या ते आपल्यामध्ये हयात नाही आहेत. त्यांना गेल्याच 4-5 महिन्यापूर्वी का चिरगती प्राप्त झाली. त्यांना सुद्धा अभिवादन करूया. चला वळूया सामन्याकडे. सामना आहे चांदोरे विरुद्ध शिलीम यांच्या दरम्यान. चांदोरे फलंदाजी करत आहे, कुणालने त्यांना काहीच रोखून ठेवलेलं आहे आणि धावसंख्या मात्र आता स्थिरावलेली आहे 17 वरती. षटक संपला का? 5 चेंडू. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या मात्र 17. 25 कमबॅक म्हणता येईल कुणाल यांचा, कारण की पहिल्या षटका अखेर धावसंख्या 13 होती आणि त्यानंतर मात्र आता 5 चेंडू फेकले आणि 4च धावा आलेल्या आहेत. 17 धावा झालेल्या आहेत जवळपास. पुन्हा एकदा कुणाल 2. रुपेश यांनी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली होती झेलची, पण मात्र अमोल यांनी त्याला सन्मान दिला. 7 क्रमांकाचा खेळाडू, धोनीचा नंबर आपल्या टी शर्ट वरती छापलेला आहे, मात्र एसटीच्या मागे ही झेल करण्याचा प्रयत्न नाही केला, सन्मान दिलाय. थोडंसं डोकं शांत ठेवलं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागला. दुसरा षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे 18 धावा. 2 गडी बाद 18 धावा. षटक संपले 2. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर, शेवटची ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणार आहे. गोलंदाजाचं नाव आहे ओमकार. आता फलंदाज कोण आहे? रुपेश आणि आकाश. रुपेश आणि अस्मित. आता स्ट्रायकर वरती अस्मित आहे ना? नाही, रुपेश आला परत. ऐकलं अस्मित आहे. आता अस्मित राहिली. स्थानिक शाखेचे आपले समाजाचे सचिव संजय दादा खेडेकर यांचा सत्कार करतील आपल्या समाजाचे माजी अध्यक्ष विजय धुमाळ साहेब. हो यावेळेला गोलंदाजी बघा, काहीसा आखूड टप्पा पडला होता, मात्र हा स्वैर स्वरूपाची पंचांनी घोषित केलेला आहे. ज्या पद्धतीने फलंदाजाला हा चेंडू समजला नव्हता, आम्हाला वाटलं की हा चेंडू निर्धाव असेल, मात्र हा चेंडू जरासा स्वैर स्वरूपामध्ये पडला आणि 1 धाव देऊन जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. प्रमुख पाहुणे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतात आणि अशा कार्यक्रमाची शोभा नेहमीच वाढवत असतात. अशा या प्रत्येक मान्यवराचं इथे हार्दिक 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 स्वागत तर आपण करतच आहोत, कारण की हक्काची माणसं आहे ती आणि हक्काची माणसं वेळ देतात, कारण देत नाहीत. कारण देऊन त्यांनाही आज संडे बनवता आला असता, मात्र त्यांनी वेळ दिला आणि आपल्या कार्यक्रमाचा सन्मान वाढवला. अशा या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक मनाच्या अंतःकरणापासून आभार. खास करून आमच्या समाजाचे गाव कमिटीचे सचिव या ठिकाणी गावावरून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आभार आभार. या सामन्याकडे. तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होतो तो चांदोरे संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्फत इथे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की पहिल्या षटकाखेर 13 असं धाव आलेली होती, त्यामुळे असं वाटलं होतं की मोठं धावसंख्या उभी राहील, मात्र इथे बघा गडी बाद झाला. पुन्हा एकदा धावसंख्येवरती अंकुश लावला गेला. धावसंख्या किती आहे? 21. धावसंख्या जवळपास स्थिरावलेली आहे 21 वरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी करतात आहेत, त्यांचं नाव आहे काय नाव? ओमकार. आणि फलंदाजीसाठी जसं आलेलं आहे त्यांचं नाव आहे अकेश. कर्णधार स्वतः आलेले आहेत. कर्णधार मोठा फटका मारायचा प्रयत्न करतायत, मात्र हा प्रयत्न त्यांचा यशस्वी होत नाहीये. पंचांकडनं निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूनंतर धावसंख्या तिथेच थांबते आहे. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. सुंदर असा कमबॅक पाहायला मिळालाय तो सिलेप संघाकडून. पहिल्या षटकातील धावांची भर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात काढत असताना कुणाल नंतर ओमकार या ठिकाणी पाहूया
आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला बघा कर्णधारांनी स्वतः धुरा आपल्या हातामध्ये घेतलाय. हा एक मोठा विटर प्लेचा ग्रामरस शॉट मारलेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय कर्णधाराकडनं. हा गेला चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. मुखातून शब्द काढले होते. 30च्या पार स्कोअर न्यायचा आहे त्यांना, मात्र त्यांनी आता स्वतःवरती मनावरती घेतलं आणि स्कोअर थांबलेला होता, त्याला थोडीशी गती दिली. 21 वरून 27 वरती उडी मारली. पाहूया यावेळेला गोलंदाज थोडासा एका चेंडूमध्ये आपली दिशा भरकटलेला दिसतोय ओमकार, मात्र आता कमबॅक करतोय का यावेळेला पाहूया. पंचांकडनं सुद्धा आपल्याला जमिनीला दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवांतर एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते, कारण की इथे दिशा भरकटलेली आहे. ओमकार यांनी एक मोठा फटका आणि गोलंदाज आपली आता दिशाच बदलून टाकतोय. पुन्हा एकदा अपेक्षा कर्णधारावरती, मात्र इथे गोलंदाज सुद्धा तितकाच हवी आहे. श्री समर्थ क्रिकेट संघ बोरवणे विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम दोन्ही कर्णधारांनी इथे उपस्थित राहायचं आहे आता टॉस सोडवायला. बघा यावेळेला चेंडू हवेमध्ये होता, बराच वेळ ही संधी उपलब्ध होती झेल करण्यासाठी, मात्र झेल हातात ना सुटली, पडली, फाटले हात आणि गळला चेंडू जमिनीवरती. असं म्हणतात ना, बैलगाडीला बैल पकडताना कासरा हातात असतो आणि बैल एवढा जोरात पळून जातो की बैल तर निसटतो, मात्र हाताचे सल्टा सुद्धा काढून जातो. तसं झालं इथे आता. किती बॉल बाकी आहे? बॉल किती बाकी? एक बॉल. काय झालं? चेंडू द्यायचा. सबस्टिट्यूट. ओके. लागला बॉल. एक सबस्टिट्यूट प्लेअर खेळवला जातोय. थोडीशी इजा झालेली दिसते आपल्याला इथे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या झालेली ती म्हणजे 30. हो 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 हो, सुंदर गोलंदाजी बघा. एज लागली आणि कॅच घेतली. अशा पद्धतीचा कमबॅक आणि धावसंख्या मात्र 30 वरती स्थिरावली. जिंकण्यासाठी 31 धावाचं मोठं आव्हान आहे. आले दोघं आले. चला तर मंडळी, आता जो सामना चालू होता तो म्हणजे शिलीम विरुद्ध चांदोरे यांच्या दरम्यान. टॉस जिंकला होता शिलीम या संघाने. समोरच्या संघाला फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं होतं आणि आता मात्र ते आव्हान त्यांनी 30 पर्यंत नेलं. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लावणारच आहे चांदोरेची टीम. तोपर्यंत आपण वळूया इकडे टॉसकडे. याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहणार आहोत. सामना आहे श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ घोडेमुख. दोन्ही संघाचे घोडेमुखचे कर्णधार सुद्धा इथे उपलब्ध आहेत आणि मोरवणे संघाचे सुद्धा. टॉस कोण उडवतोय? साहेब या, आपणास विनंती. टॉस घ्या. कॉईन द्या ना, कॉईन द्या इथून टेबलवर ना. कॉईन द्या. टॉसचा कॉईन आहे का? कोण मागताय? तुम्ही मागताय ना. मोरवणे संघाचे कर्णधार टॉस मागतात आहेत. असं माईक आहे ना इकडे, त्यामध्ये आवाज. कॉल झालेला आहे आणि कॉल आलेला आहे हेड. घोडेगम टॉस विन झालेला आहे. तर मग आपण काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण फिल्डिंग. तुम्ही सुद्धा फिल्डिंग करणार आहे. तर मग आता तुमचा सुद्धा टार्गेट काय असणार आहे? किती धावांमध्ये रोखायचं आहे? 20 ते 22 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजांनी आपल्या स्कीम मध्ये पहिलेच ठरवून ठेवलेलं होतं का आपले गोलंदाज त्या पद्धतीने आपण प्रिपेअर केलेले आहेत की आपण 20 पर्यंत रोखू शकतो? कॉन्फिडन्स आहे? गोलंदाज आहेत तसे आमचे. नक्कीच आपल्या गोलंदाजावरचा विश्वास नक्कीच कायम होऊ द्या अशी तुम्हाला ही करतो.
अभिनंदन करतो. या त्याचप्रमाणे आता आपण टॉस हारलात, मात्र जर जिंकले असता तर तुम्ही काय निवडला असा? फिल्डिंग आहे. बरेच लोक फिल्डिंगच निवडतात या मैदानावरती, मात्र आता फलंदाजी करण्याची संधी आलेली आहे. समोरच्या कर्णधारांनी सांगितलं की मी फक्त 20 ते 22 धावांवरती रोखणार आहे. आपण काय विचार केला याबद्दल? आम्ही 35-40 करू. हे 35-40 करण्याचा टार्गेट त्यांनी ठेवलेला आहे. पाहूया चला. त्याचप्रमाणे मी तुम्हाला या सामन्यासाठी तुम्ही उपस्थित आहात, सन्मान चिन्ह सुद्धा देणार आहोत, तर ते स्वीकार करून घ्यायचंय. आपण या श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 9 मध्ये सामील झालात. त्या सामील झाल्याबद्दल आम्ही आपणास या सामन्याची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देत आहोत, ते आपण स्वीकार करून घ्यायचंय. मी विनंती करतो आपल्या समाजाचे माजी अध्यक्ष विजयजी धुमाळ साहेब हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपल्याला हे सन्मान चिन्ह बहाल करत आहोत, ते आपण स्वीकार करून घ्यायचंय. कर्णधार मोरवणे या संघाचे, त्याचप्रमाणे घोडेघुम संघाचे कर्णधार आपण सुद्धा हे सन्मान चिन्ह स्वीकार करून घ्यायचंय. आपण आपली उपस्थिती या कार्यक्रमाला दाखवली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. सलीम संघाकडून सलामीचे फलंदाज प्रफुल्ल. चला तर रंगत आता सामन्याला वाढणार आहे, कारण की आता हे सत्र जे आहे ते संध्याकाळचं एकदम गरम होणार आहे. कारण की आता शिलीम संघाची जी फलंदाजी आहे त्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. संतोष महाडिक साहेब यांच्या मार्फत आलेलं आहे. त्यामुळे जितके मोठे षटकार तितकी मोठी प्राइस, जितकी क्वांटिटी जास्त तितके 100चे गुणाकार. त्यामुळे शिलीम संघाला ही ऑफर स्वीकार करायची आहे, कारण की प्रत्येक षटकाराला 100 100 100. नाही जेवायचं बाकी आहे. काय नाव तुमचं? अजय. अशा पद्धतीने आता सामन्याची रंगत वाढणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करत आहोत इथे श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा नवीन बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, ते म्हणजे अजयजी कासार. हे आपल्याला याच्या पुढे आता माहिती देणार आहेत, समालोचन करणार आहेत, तर त्यांचं समालोचन कक्षामध्ये स्वागत करतो. घेऊन या. पाणी इथं हे राहुल. पेनला कॅप लाव ना. कितीला विना? 21 ला. 31 झालं. काय खेळतो. धन्यवाद. आज चालू असलेला सामना शिलीम विरुद्ध चांदोरे अतिशय अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ हे तेवढेच बळकट आहेत. शिलीम संघाकडे हुकमाचा एकटा म्हणून मानला जाणारा मिथिलेश घोले हा देखील एक उत्कृष्ट असा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. आणि चांदोरे संघ जर आपण पाहायला बघितलात तर अनेक ठिकाणी त्यांच्या नावावर देखील चषक आहेत. त्यामुळे चांदोरे संघाला देखील आम्ही या ठिकाणी कमी नक्कीच समजणार नाही. 18 चेंडूमध्ये 31 धावांचं आव्हान ठेवलंय ते चांदोरे संघाने शिलीम या संघासाठी. आणि पाहूया या आव्हानाचा स्वीकार कशा पद्धतीने करतायत ते शिलीम संघाचे फलंदाज. आणि शिलीम संघाचे सलामीचे फलंदाज आहे तो अमय आणि कुणाल एक हार्ड हिटर फलंदाज, ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा या पंचक्रोशीमध्ये या यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग या चषकामध्ये आपल्या नावाचा दबदबा अनेक वर्ष राखलेला आहे आणि मला वाटतं पुढेही तो राखेल. आज कशा पद्धतीने त्याची फलंदाजी होते हे पाहण्यासाठी अनेक दर्शक या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच आम्ही कुणालाच्या बॅटमधून षटकारांची चौकारांची अपेक्षा करत असतो. आज पाहूया या अपेक्षा या दर्शकांच्या पूर्ण होत आहेत का. चेंडू एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला गेलाय. नीटली त्याला दाखव रे. पहिला 1 रन झालाय का? हा. धावसंख्या झालेली 1. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू फेकला गेलेला आहे. कुणालच. आणि आता गोलंदाजी करतोय तो कुणाल.
अमय याच्यासाठी पुढचा चेंडू पाहूया कशा पद्धतीने आता होतोय आणि हा यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू अनेक अवांतर धावेमध्ये रूपांतर होत आहे. धावसंख्या झालेली आहे 2. पहिल्या षटकाचा एक चेंडू फेकला गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2. 31 धावांचं आव्हान आहे. एक बॉल 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय तो कुणाल. त्याच्या चेंडूचा सामना करतोय तो अमय. अमय एक अतिशय अनुभवी असा खेळाडू शिलीम संघाकडून आम्ही गेली कित्येक वर्ष पाहत आहोत. अमय खूप चांगला असं क्रिकेट खेळतो आणि हा पॉईंटच्या दिशेला खेळला आणि हा झेल बाद होतोय तो म्हणजे अमय आणि माघारी परतावे लागेल या ठिकाणी. ते अमय याला एक मोठा असा झटका लागलेला आहे तो शिलीम या संघाला. विभागामध्ये आज पाहूया कशा पद्धतीने त्यांच्या फलंदाजीचा आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो मिथिलेश घोले याच्या बॅट मधून आणि गोलंदाजी समीकरणवर आहे तो म्हणजे कुणाल चांदोरे संघाचा उत्कृष्ट असा नावाजलेला गोलंदाज हा कुणाल. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. पहिला चेंडू मिथिलेश याच्यासाठी आणि हा विकेट किपरच्या इथून काहीतरी मिसफील्ड झालंय आणि चेंडू चालला सीमारेखेकडे. 2 धावा घेण्यात यश मिळालंय. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा देखील प्रयत्न सक्सेस होता. अशा पद्धतीने 3 धावा पूर्ण केल्या त्या मिथिलेश आणि कुणाल याने आणि हा व्हाईट चेंडू फेकला गेलाय तो कुणालाच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते शिलीम संघासमोर. चांदोरे या संघाने खूप मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली होती ते चांदोरे या संघाकडून आणि आता फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे कुणाल. भली मोठी शरीर यष्टी लाभलेला असा हा कुणाल शिलीम संघाचा खेळाडू. मिथिलेश आणि कुणाल या दोघांची जोडी जर का मैदानात असेल तर कोणतेही पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात मारला आहे आणि हा सीमा रेखा पार षटकार कुणालाच्या बॅट मधून आणि कुणाला 100 रुपये ठिकाणी. मी मगाशीच म्हटलं होतं की कुणाल हा मोठ्या फटक्यांसाठी समजला जाणारा फलंदाज आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. पहिल्या षटकातले 3 चेंडू फेकले गेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12. 31 धावांचं आव्हान आहे. आव्हानाचा पाठलाग हा सहजपणे जसा काय पार पडतोय तो म्हणजे शिलीम संघाचा दोन्ही फलंदाज. कारण शिलीम संघाकडे जे असे खेळाडू आहेत जे असे फलंदाज आहेत ते म्हणजे कुणाल आणि मिथिलेश. नक्की जे दोन्ही फलंदाज आपल्या नावाचा दबदबा राखून आहेत आणि किती धावांचं मोठं आव्हान असेल तरी त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज नेहमीच सज्ज असतात. पाहूया चांदोरे संघाचे गोलंदाज त्यांना रोखून ठेवतात का. आतापर्यंतची चांदोरे संघाची कामगिरी पाहिलीत तर फलंदाजीमध्ये आपल्याला आक्रमकता पाहायला मिळाली परंतु गोलंदाजीमध्ये काही कौशल्य प्राप्त होतंय का हे देखील पाहणे इंटरेस्टिंग असेल. पुन्हा एकदा कुणाल सज्ज होतोय. कुणालाच्या गोलंदाजीचा कसा समाचार घेतोय पाहूया. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेले आणि नक्कीच कुणाच्या माध्यमातून हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांदोरे संघाचा हा गोलंदाज तसेच कुणाल आणि मिथिलेशसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारामागे माननीय संतोष माडिक यांच्याकडून
100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. प्रत्येक षटकाराच्या मागे 100 रुपये. सुंदर असा फटका लटवलेला हा मिड विकेटच्या दिशेने चाललेला सीमापार चौकार, मिथिलेशच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार पाहायला मिळतो तो या सचिन तेंडुलकर ग्राउंड मध्ये. आणि संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 17. थँक्यू डीजे. नक्कीच आपल्याला या ठिकाणी धावसंख्येची जी गती आहे ती जलद गतीने चालली आहे पाहायला मिळतो. आणि मला वाटतं आता एक हाती सामना हा शिलीम संघाकडे वळतोय. पाहूया पुढचा चेंडूचा कसा समाचार घेतोय. चेंडू पाठवतोय मिथिलेश, सीमार एका पार षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की मिथिलेश आणि कुणाल हे दोन असे आक्रमक फलंदाज आहेत जे कितीही धावांचा पाठलाग असेल ते अगदी सहजपणे पार पाडतील. आणि पुन्हा एकदा मिथिलेशच्या बॅटमधून मिथिलेशच्या बॅट मधून निघालेला सुपर शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो युट्यूबच्या माध्यमातून स्पोर्ट्स एम्पायर कडून अखंड महाराष्ट्रभर आणि राज्यभरात चाललेली ही स्पर्धा यादव सहाय्यक समिती गोयल विभाग आयोजित श्रीकृष्ण चषक पर्व 9. नको बोलतात अरे पुणे. मिथिलेश याच्यासाठी नरेश धुमाल यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 आणि 31 धावांचा पाठलाग करतायत ते शिलीम संघाचे फलंदाज. पाहूया क्रिकेटच्या खेळात निश्चित असं काही नसतं. पाहूया कमबॅक करतायत का चांदोरे संघाचे गोलंदाज, कशा पद्धतीने कमबॅक करतायत ते देखील आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23. पहिल्याच षटकामध्ये शिलीम संघाने सामना आपल्याकडे झोंबवलेला आहे. तरीही माझे साथी कॉमेंटेटरने म्हटल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकलं आणि कोण हारलं हे आपण ठरवू शकत नाही. त्याप्रमाणे पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो पियुष. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. स्ट्राईक लॅट कुणाल, हार्ड हिटर कुणाल, इसमें है दम ओ है कुणाल कदम असा नारा आमचे साथी प्रथमेश जाधवकर यांनी नेहमीच गायलेला आहे. त्यांच्या वाणीला आम्ही ते मिस करतोय. ते नसले तरी चालतील पण माझे साथी कॉमेंटेटर कासार साहेब यांना मी विनंती करेन ओव्हर टू यू. पाहूया पियुषाच्या पुढच्या चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेत होतो म्हणजे कुणाल. पाहूया कुणाल सज्ज. हा प्रकार चेंडू होता, ताकद पणाला लावले आणि चेंडू पाठवला सीमा रेखा पार. पुन्हा एकदा कुणालच्या बॅट मधून येतोय तो म्हणजे षटकार. आणि आता 2 धावांची गरज. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ते मिथिलेश आणि कुणाल याच्या बॅटमधून अगदी दुसऱ्याच ओव्हरमध्ये आपल्या संघाला विजयाच्या अगदी जवळ आणून ठेवलेला आहे. आणि शेवटचे 2 रन. हो पुन्हा एकदा बीट होतोय कुणाल आणि चेंडू चालला एसटी रक्षकाच्या मागे. या ठिकाणी एसटी रक्षकाकडून देखील मिसफिल्ड होत आहे आणि 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त होते ते शिलीम या संघाला. आणि आता 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी शिलीम या संघाला. भाऊ एक हाती सामना या ठिकाणी घेऊन गेलाय ते म्हणजे शिलीमचे दोन्ही फलंदाज कुणाल आणि मिथिलेश. खूपच मोठी अशी फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली कुणाल आणि मिथिलेशाच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं की हे दोन्ही फलंदाज जर मैदानात उपस्थित असतील तर कितीही मोठं जरी टार्गेट असेल तरी ते सहजपणे हे दोन्ही फलंदाज प्राप्त करू शकतात. पाहूया 1 धावेची गरज. मिथिलेश तयार. पुन्हा एकदा प्रहार केलाय चेंडूवर. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. खूपच चांगला असा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक रुपेशाचा आणि चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि शिलीम या संघाने हा सामना आपल्या नावावर केलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक स्वागत.
आणि हारलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक 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 शुभेच्छा. त्याचप्रमाणे संतोष